आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई त्या नारळाच्या वड्या घेतल्यास ना तू? हो, डब्बा भरून घेतलेल्या चांगल्या. आई हे ताईचं घर आहे. अरे हे तर तू फक्त बाहेरून बघतोय. आत गेलास ना तर चांगले 2-3 तास लागतील फिरून बघायला. सॉलिड नशीब काढलंय तुझ्या ताईन. आजच नाणं खोटन काय. जाऊ दे, चला उशीर होतोय, चला. मधू, अरे काय झालं? माझी हिम्मत होत नाही आत यायची. काय तुम्हाला घरी एवढं समजावलं होतं तरी पुन्हा इथे येऊन हातपाय गाळताय. चला उशीर होईल, चला. मधू, हे बघ, माझ्याही मनात धाकधूक होतीये खरी, पण सईसाठी जावं लागेल ना आपल्याला. मामा आता इथवर आलोय आपण. मलाही ताईची खूप आठवण येते. मला भेटायचंय तिला. चल ना. हे बघा, नाही तुम्हीच जा. कोणी विचारत तर सांगा की माझी तब्येत बरी नाहीये, ते घरी गेले म्हणून. नाही, जा तुम्ही. मधू थांब, असं करू नको. अरे हे बघ, तू इथं दारापर्यंत येऊन परत गेलास हे जर सईला कळलं तर किती वाईट वाटेल रे तिला. मधू, सईनं आधीच एवढं भोगलं, त्यात आणखी भर नको. आणि तू असलास तर बरं होईल, नाहीतर माझी पण हिंमत नाही होणार आहे आज जायची. काय ग बाई, तुम्ही बहीण भाऊ हे जागा मिळाली की रडत बसता का तुम्ही? हो, यांच्या दारात आहोत आपण. चला आता, चला चला, काही नाही होत, चला. मधुकरराव, या 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 या. नमस्कार. या बरं वाटलं आलात. हो हो, या ना, या वहिनी या. आले सगळे मिडल क्लास लोक. काय शेमलेस माणसं आहेत ही. लग्नात एवढा सगळा गोंधळ घालून सुद्धा वर मान करून इथे येतात. लाजच नाहीये यांना. काय गचाळ कपडे घातलेत देवा. या माणसांना नुसतं पाहिलं ना तरी अंगावर शिरशिरी येते माझ्या. आई आई सही. चांगल्या प्रसंगी सरडायचं नसतं. बघ, वरुणला आणलंय. मागे लागत होता ताईला भेटायचे म्हणून. वरुण वरुण वरुण, मला सांग, परीक्षा झाली ना तुझी? पेपर कसे गेले तुला? हो हो, शांत हो. पेपर छान गेलेत. नक्की परीक्षेत चांगले मार्क्स मिळतील ना? हो. वरुण, बरं मी तुला आता सगळ्यांची ओळख करून देते हा, आणि बाकीच्यांना पण. हा माझा भाऊ वरुण इंजिनिअरिंग करतोय. हाय, सॉरी, मी लग्नाला नाही येऊ शकलो. इट्स ओके. आम्हाला माहिती होतं तुझी एक्झाम सुरू आहे म्हणून. बाय द वे, तू देवान. हाय ताई, जिजू खूपच हँडसम आहे. अगं, तुझ्या चेहऱ्यावरचं स्माईलच सांगतंय तू खूप सुखात आहेस म्हणून. हो ना. बर, तू माझ्या घरी पहिल्यांदाच आलायस ना, मी तुला सगळ्यांशी ओळख करून देते. या माझ्या सासूबाई. नमस्कार. खरं तर आईच. अगदी आईप्रमाणे जीव लावतात मला. आणि हे माझे बाबा. नमस्कार. नमस्कार. वरुण, आपल्याला लहानपणी कधी वडिलांचं छत्र नाही मिळालं. आयुष्यात पहिल्यांदा कोणाला तरी बाबा म्हणते. खूप छान वाटतंय मला. खूप प्रेमळ आहेत माझे बाबा. आणि हे माझे दीर ओमकार.
हाय हो मी. यांना पाहिलं की नाही मला तुझी आठवण येते. अगदी तुझ्यासारखे ते. आणि या आमच्या ननंदबाई. या घरातलं शेंडेफळ खूपच गोड आहेत. आणि आता माझ्या मैत्रीण पण झाल्यात. मी अगं मैत्रीण म्हणतेस तर आहो जाऊ कशाला करतेस? आणि वरून या भैरवी मॅडम म्हणजे देवांश सरांची आत्या, पण सर त्यांना आईच मानतात. या घरातले जेवढे मला सांभाळून घेतात ना तेवढंच त्याही सांभाळतात. वाव, जहागीरदारांची सून किती छान ओळख करून देते जहागीरदारांची. फुल इमोशनल ड्रामा मस्त. हा, तुला इकडे येऊन 4 दिवसच झालेत ग, आणि आत्ताच सगळ्यांशी एवढी अटॅचमेंट झाली तुझी. तुझं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय, कसं झालंय हे आम्हाला चांगलंच लक्षात आहे. आणि हे सगळं नाटक तू का करतेस ना ते मला माहिती. या सगळ्यावरती तुला पडदा टाकायचा आहे ना, पण तू काहीही केलंस तरी मी तरी हे कधीच विसरणार नाही. आणि तुम्ही सगळे लग्नात एवढा तमाशा होऊन पण कोणत्या तोंडाने इकडे आलात? ताई, अहो असं काय बोलताय तुम्ही? आज आपल्या घरात पूजा आहे म्हणून मग मीच सईला म्हणाले की तुझ्या घरच्यांना आमंत्रण दे म्हणून. अगं, आपण आमंत्रण देणारच. आपण जहागीरदार आहोत ना, आपण तर रीत पाळतोच. पण यांना लाज नको. यांची मुलगी लग्नातून पळून गेली, सगळ्यांची लाज घालवली तिने. आणि हे तरी आले निर्लज्जासारखे. हा, श्रीमंतांच्या घरी येण्याचा मोह आवरला नाही ना तुम्हाला? काय हो? अगं भैरवी, असं काय? जे आपल्या विनंतीला मान देऊन हे सगळे जण आले आहेत, आणि आपल्या घरात पूजा आहे म्हटल्यानंतर सईच्या माहेरची सगळी येणारच ना. दादा, लग्न जर का नॉर्मल पद्धतीनं झालं असतं ना तर मी पण नॉर्मल रिॲक्ट झाली असते या सगळ्याला. पण लग्नात यांनी काय गोंधळ घातलाय, आपला केवढा अपमान झालाय, ते सगळं विसरून मी नाही नॉर्मल वागू शकत. आणि मी तर म्हणेन तुम्ही सुद्धा यांना एंटरटेन करू नका. ते असं वागत राहिलो ना तर आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतील अशी लोक. याच्या पुढे ना आपण कितीही चांगले वागलो ना तर यांना काही फरक पडणार नाही. हे असेच वागत राहतील. आणि तुला खरं सांगू का दादा, या मिडल क्लास लोकांना ना श्रीमंतांच्या घरात येण्यासाठी ना बहाणाच हवा असतो. हो ना? चुकलं आमचं. म्हणजे आम्ही खरं तर इथं यायला नको होतं, पण आता मुलीच्या सासरचं पहिलं शुभ कार्य ना, मग माहेरचं कोणी आलं नाही, बरं दिसणार नाही ना म्हणून. आई अगं, सई थांब. भैरवीताई म्हणतात ते बरोबर आहे. चूक आपली. कारण हे बघ, आपलं नातं ना अशा विचित्र परिस्थितीत जुळलं गेलंय.
आता कोणीही सावरण्याचा प्रयत्न केला ना तरी आपली बाजू कायम पडतीच राहणार आहे बाळा. तुमची नाही ताई, आमची आहे पडती बाजू. चूक माझ्या मुलीने केली आहे आणि अंजलीनं जे काही केलंय त्याची जबाबदारी मी स्वीकारतो. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते मला बोला, पण ताई आणि सईनी काही केलेलं नाहीये, त्यांना नका दोष देऊ. मामा अरे तू का हात जोडतोयस? स्टॉप इट, स्टॉप इट. यात माझा दोष नाहीये, यात तुझा दोष नाहीये, हे मी नाही केलं, हे तू नाही केलं, ही अशी टोलवा टोलवीची उत्तरे देणं ना बंद करा. माझ्या नजरेत तुम्ही सगळे दोषी आहात. जे काही झालंय त्याला तुम्ही सगळे इक्वली जबाबदार आहात. मॅडम मला मान्य आहे आमच्याकडनं चूक झाली, पण तुम्ही तर मोठे आहात ना, मग तुम्ही मोठ्या मनाने माफ नाही करू शकत का? आणि जे झालं ते झालं, पण त्यामुळे आयुष्यभराचं एक नवीन नातं जोडलं गेलंय. मग आपण सगळ्यांनी त्याचा आनंद साजरा करायचा की आपल्याकडनं जी चूक झालीये त्याचा दोष एकमेकांना देत बसायचा? आणि जी चूक झालीये त्यासाठी आम्ही सगळ्यांनी हात जोडून माफी मागितली आहे ना, मग तरी पुन्हा पुन्हा तोच विषय का काढायचा आपण? जे काही झालंय ते मी कधी विसरू शकणार नाही आणि त्यामुळे तुला आणि तुझ्या घरच्यांना माझ्याकडून कधीच माफी मिळणार नाही. मॅडम मी आता तुमची सून आहे आणि त्या नात्याने मी तुम्हाला आयुष्यभर मान देत राहील, पण तुमची सून होण्याआधी मी त्या घरची लेक आहे आणि माझ्या माहेरच्यांना तुम्ही आपल्या घरी बोलून त्यांचा इथे अपमान करणार असाल तर तुम्हाला मान मिळेल अशी अपेक्षा तुम्ही करू नका. बाळा शांत हो. हे बघ, आमच्यासाठी तुझ्या सासर यांची मनं दुखावू नकोस. हो सई, मामाचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आमच्यामुळे तुझ्या घरात भांडणं झालेली मला आवडणार नाही. छान संसार करा, सुखात राहा. तुम्ही सगळे आनंदी सुखी राहा हीच सत्यनारायणाकडे प्रार्थना करते. या घराला बांधून ठेवण्याची जबाबदारी तुझी आणि देवांश्रवांची काळजी घे. एवढ्यासाठी मी इथे यायला नको म्हणत होतो.
आई साई बाळा. लग्नात एवढा तमाशा होऊन पण कोणत्या तोंडाने इकडे आलात? यांची मुलगी लग्नातून पळून गेली, सगळ्यांची लाज घालवली तिने, आणि हे तरी आले निर्लज्जासारखे. श्रीमंतांच्या घरी येण्याचा मोह आवरला नाही ना तुम्हाला? जी चूक झाली आहे त्यासाठी आम्ही सगळ्यांनी हात जोडून माफी मागितली आहे ना, मग तरी पुन्हा पुन्हा तोच विषय का काढायचा आपण? तुला आणि तुझ्या घरच्यांना माझ्याकडून कधीच माफी मिळणार नाही. दिवसभर रडते रे. म्हटलं आज घरात पूजा आहे, दिवस छान हसत खेळत जाईल. तू बघ ना काय होऊन बसलं. हे सगळं झाल्यावर तू बोललायस का तिच्याशी? नाही, मी काय बोलू मला नाही कळलं. देवा, अरे असं काय बोलतोस तू? नवरा आहेस तू तिचा, आता तूच तिची समजूत काढायचीस. जा बोल तिच्याशी. देवा जा. पाणी पे आणि शांत व्हा. नकोय मला पाणी. आणि तुम्ही का बोलायला आलात माझ्याशी? का म्हणजे? म्हणजे जेव्हा तुम्ही माझ्या बाजूने बोलायला हवं होतं, माझ्या बाजूने उभं राहायला हवं होतं, तेव्हा तुम्ही काहीच केलं नाही. जागचे हल्ला पण नाही आहेत तुम्ही. सई, त्यावेळेला सिच्युएशन जरा वेगळी होती. सर, अशा सिच्युएशनला जोडीदाराने साथ द्यायची असते का? तुम्हाला पण भैरवी मॅडमने जे काही केले ते पटतंय? अजिबात नाही. मग का गप्प बसलात तुम्ही? मॅडमने माझ्या घरातल्या लोकांचा एवढा अपमान केला, एवढं घालून पाडून बोलल्या त्या. मला माझ्या भावाशी वरूनशी मन मोकळेपणाने बोलता सुद्धा नाही आलं. बिचारी आल्या पावली परत मान खाली घालून निघून गेली, पण तरी सुद्धा तुमच्या तोंडातून एक शब्द सुद्धा नाही निघाला. सर, सई तुम्हाला कळत नाहीये, मी जर तेव्हा मध्ये काही बोललो असतो ना तर गोष्टी आणखी बिघडल्या असत्या. हो? कशा? आईला नसतं आवडलं मी मध्ये पडलेलं. बरोबर आहे सर, तुम्हाला फक्त तुमच्या आईच्या आवडीनिवडी दिसतात, आणि असंही त्यांना दुसऱ्यांचा अपमान करायला आवडतं. बरोबर ना? सई, तुम्ही आता रागात वाटेल ते बोलताय, प्लीज शांत व्हा. कसे शांत होऊ? भैरवी मॅडमने माझ्या घरातल्या लोकांचा अपमान केला, त्यांना वाटेल ते बोलल्या, त्यांचं मन दुखावलं, आणि हे सगळं विसरून मी गप्प बसावं असं वाटतंय तुम्हाला?
मॅडमने जे करायचंय ते केलं, पण मला वाईट कशाचं वाटतंय माहितीये तुम्हाला? तुम्ही माझ्या बाजूने उभे नाही राहिलात ना याच. मला मान्य आहे माझ्यावरचा राग अजून पूर्णपणे नाही गेलेला. तुम्ही अजूनही मला बायको म्हणून स्वीकारलेलं नाहीये हे पण माहितीये. पण सर, आता आपलं लग्न झालंय आणि लग्नामध्ये आपण एकमेकांना वचनं दिली, आणि ती वचनं फक्त विधीपुरतं मर्यादित नसतात, तर ती वचनं आयुष्यभरासाठी निभवायची असतात.